बैलगाडी शर्यत शौकीनांनो, स्वर्गीय पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या कुकटोळी आणि पंचक्रोशीतील सर्व बैलगाडी शर्यत शौकीनांसाठी या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बैलगाडी शर्यतीचे संयोजक आहेत। दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा इथे बैलगाडी शर्यती आयोजन केलेलं आहे। पहिली शंका मनात असेल म्हणून सर्वांना विनंती आहे, या बैलगाडी शर्यती सोडल्या जाणार तर सर्व दुष्काळग्रस्त आहेत। दुष्काळाची शर्यती सेवकांचा विचार करून ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला, टीव्हीवर बातमी आली, त्यावेळेला 101 जणांचे फोन आले की कुकटोळीमध्ये मैदान जर आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकू तर शासनाला आपण योग्य प्रकारचे फिल्म्स म्हणजे कॅसेट तयार करून दाखवू, त्याप्रमाणे कुकटोळीला चांगल्या पद्धतीचं मैदान आपण करूया असं सर्व बैलगाड्यांचा फोन आला। तालुक्यातील जिल्ह्याबाहेरील सर्व महाराष्ट्रातील देणगीदारांना उद्योगपतींना माझी महिनाभरात मी भेट घेतली। त्या उद्योगपतींच्या देणगीमधून हा कार्यक्रम संपन्न होत आहे। कुठल्या शेतकऱ्याकडून, कुठल्या व्यापाऱ्याकडून, कुठल्या उद्योगधंद्याकडून, कुठल्या ह्याच्याकडे घेतला, उद्योगपतींच्याकडून हे देणग्या गोळा करून हा कार्यक्रम घेतलाय। इथं दुष्काळ आहे हे सर्वांना मान्य आहे, पण कैलासवासी वसंतराव दादा आमच्यात दुष्काळ आहे नाही असं नाही, दुष्काळ आहे, पण सर्व शर्यती शौकीनांचा शौक सांभाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय झाला त्या निर्णयाला अनुसरून शर्यती पार पाडण्यासाठी सर्वांनी गाडीवाल्यांनी मला हमी दिलेली आहे, म्हणून मी शर्यती घेण्याचं नियोजन केलेलं आहे। त्याचबरोबर या शर्यतीमध्ये महत्वाचं तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, या शर्यती या देणगीदारांच्या कार्यक्रमातून होणार आहेत आणि जे कार्यक्रमाचं डिपॉझिट वगैरे जे बैलगाडीचं आलेलं आहे ते माननीय प्रांताधिकारी कवितके साहेब यांच्याकडून ज्या कार्यक्रमामधील जो फंड शिल्लक राहणार आहे तो फंड प्रांताधिकारी देऊन दुष्काळ भागातना पाण्याच्या टाक्या, चारा, काही धान्य हे दिलं जाणार आहे। मी जाहीर करतोय की प्रांताधिकारी या कार्यक्रमाचे शिल्लक राहणारे जे पैसे ते प्रांताधिकाऱ्यांना पोच केले जाणार आहेत। कुणाचा गैरसमज नसू नये, हा कार्यक्रम दुष्काळात घेतलाय, पण दुष्काळात कशासाठी घेतलायचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणूस हा बैलगाडीवाला हा शेतकरी आहे। बैलगाडी ही काय कोण उद्योगपती पाळत नाही किंवा बरेच जे श्रीमंत उद्योग म्हणजे माणसं आहेत त्यांनी या बैलगाडीचा छंद नाही, सर्वसामान्य शेतकऱ्यांना आहे। दुष्काळग्रस्तांना बैलगाडीचा छंद आहे म्हणून या बैलगाडी घेतल्यात। बैलगाडी या सुकाळमध्ये घेतल्या पाहिजेत, बरोबर आहे, पण या दुष्काळामध्ये त्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न होता, म्हणून या बैलगाडी शर्यती दुष्काळात सुद्धा घेतलेल्या आहेत। या कार्यक्रमात स्टेजवरती बरेच मान्यवर अनुपस्थित दिसतात, याचं कारण की उद्या महत्वाचं सांगायचं बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत, काही जण येणार आहेत, येणार नाही, त्याचे कारण दुष्काळ हा बऱ्याच गोष्टी सकाळ धरून बऱ्याच कार्यक्रमाच्या टेन्शन मध्ये होतो। बऱ्याच मान्यवरांचा फोन आला की दुष्काळ आहे, तू बैलगाडी शर्यती घेतास, दुष्काळ जर असताना मदत करा। ठीक आहे, मदत करतो, काय अडचण नाही, पण माझी तुम्हा सर्व शर्यती शौकीनांना विनंती आहे, जर आपण सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जर शर्यती केल्या नाहीत तर महाराष्ट्रात कुठेही शर्यती होणार नाहीत, हे पहिले सर्व शर्यती शौकीनांनी लक्षात घ्यायचं आहे। आणि शर्यती शौकीनांनी कुणीही मारायचं नाही, 4 चाकी बाजूला लावायचे, 2 चाकी लावायचं नाही, कुणीही गाडी सोबत पळायचं नाही। आणि जर तुम्ही कोणाचा पळायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे या मैदानामध्ये कशा पद्धतीचं शासन दिलं जातं सर्वांनाही। तुम्हाला कुणी दोष किंवा रोष पत्करू नका, तुम्ही कुणीही कुणाला त्रास देऊ नका, तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा, स्वतः दुसऱ्याला व्यवस्थित शर्यती पार पाडू द्या, ही माझी विनंती आहे। आणि दुष्काळग्रस्तांमध्ये कार्यक्रम घेताना बऱ्याच अडचणी आल्यात। उद्योगपतींनी आज या कार्यक्रमासाठी या जाहिरातीवरती किंवा या स्टेजवरती जे देणगीदार आहेत, माझ्या रिलिव्ह इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर या कंपनीला आपला 2 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे। त्याचबरोबर इकडे देसाई अॅग्रो सेल्स अँड सर्व्हिसेस सर्व खूप स्वागत, इकडे सर्व खूप या आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय सदाभाऊ खोत स्टेजवर उपस्थित राहतात। सर्व मान्यवरांनी टाळ्या वाजवून स्वागत करा अशी विनंती करतोय। पोलीस साहेब, PSI पोलीस कार्यक्रमासाठी 1 नंबरचं बक्षीस आहे प्रकाश बापू कोऑपरेटिव्ह पतसंस्था लिमिटेड कुकटोळी, त्याचबरोबर तानाजी पाटील सरगरे हेही उपस्थित आहेत। त्यांच्याबरोबर आले सर्व मान्यवरांचं संयोजकाच्या वतीनं सर स्वागत। या कार्यक्रमासाठी रेल्वे एजन्सीमध्ये 2 नंबरचं बक्षीस आहे, 4 नंबरचं बक्षीस फिरोलेक्स कंपनीचं आहे, 3 नंबरचं बक्षीस
आपले रांजणीचे सुपुत्र पुण्याचे उद्योगपती माधवराव कुलकर्णी यांचं आहे. त्याचबरोबर शशिकांत डुबोले, कैलास साळुंखे यांनी बक्षीस दिलेलं आहे. त्याचबरोबर 1 नंबरचे बक्षीस आहे असे देणगीदार आहेत की ज्यांचं नाव या स्टेजवर कुठेही घ्यायचं नाही, कुठेही घ्यायचं नाही. कार्यक्रमात कुठेही तुम्हाला उपस्थित असतील, प्रेक्षकामध्ये बसले असतील. 1 लाख रुपये बक्षीस हे 3-4 देणगीदारांनी दिलेलं आहे. वैयक्तिक जरी संस्थेचं नाव टाकलं असतं ते असे बरेच देणगीदार आहेत की त्यांनी नाव सुद्धा टाकले नाही. दान कसं करावं, पात्र दान कसं करत असताना त्या पद्धतीने दिले गेले. कुठेही त्यांची जाहिरातबाजी, कुठे स्टंटबाजी, कुठे पेपरला नाव हे सुद्धा दिलेलं नाही. अशा अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सुद्धा बऱ्याच लोकांनी या कार्यक्रमात दिली आहे. या कार्यक्रमामध्ये शिल्लक राहणारे सर्व पैसे दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले जाणार आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे की माझी परिस्थिती अशी नाही की बैलगाडी शर्यती घ्यावा, कार्यक्रम करावा, पैसे मिळावा हा उद्योग माझा नाही. यामधून जे शिल्लक राहणार पैसे ते सर्व दुष्काळग्रस्तांना दिले जाणार आहेत. आणि दुष्काळामध्ये कार्यक्रमग्रस्त असताना सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मला सहकार्य करावं. आणि हे शर्यती कशासाठी घेतले, शर्यती शौकनांच्या आग्रहाखातर घेतले. सर्वांनी फोन करून मला मार्गदर्शन केलंय, विनंती केली की आपण या कार्यक्रम घ्या म्हणून विनंती केली, म्हणून हा कार्यक्रम घेतोय. तुम्हाला मी शब्द देतो, ज्यांना 1 लाख रुपये करा, मी 1 लाख रुपये करतो. मी मोठ्या उद्योगपतीच्या हातापाया पडलो, विनंत्या केल्या म्हणून हे शर्यतीचं मैदान आयोजन झालंय. तुम्हाला मी आता शब्द दिलो, हे जर यशस्वी मैदान केलं तर पुढच्या वर्षी 2 लाखाचं मैदान मी आता जाहीर करून टाकतो. जर यशस्वी केलं तर, जर कुणी मोटरसायकली 4 चाकी कुणी दंगा मस्ती केली तर पुढच्या वर्षी शर्यती मैदान कुठेही होणार नाही. आता शब्द देतोय. त्यामुळे सर्व शर्यती शौकनांनी मला सर्व शर्यती शौकनांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी सहकार्य करायचं आहे. कारण या दुष्काळामध्ये शर्यती कशा होतात, काय होतात, शर्यती बैलगाड्यांचे काय परिस्थिती आहे हे मला जाणीव आहे. कारण छोट्या मोठ्या बैलगाडी शर्यती होतात, तिथं बऱ्याच गावामध्ये आता निर्णय झाल्यापासून शर्यती झाल्यात, तिथं बैलगाडी वाहनाला मारलं गेलेलं आहे, गाडीवाल्याला मारलं गेलेलं आहे. तर शर्यती शौकनांना एक वेगळी विनंती आहे, या मैदानामध्ये शर्यती गाडीच्या बरोबर फक्त मी संयोजक या नात्यानं गाडी कुणाची मागे राहिली, कुणाची पुढे राहिली, काय चूक करू नये. यामुळे फक्त मी माझी वैयक्तिक एकच मोटरसायकल आणणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुणाची जर मोटरसायकल दिसली, माझी विनंती आहे तुम्ही सर्व शर्यती शौकनांनी त्याची गाडी फोडा, तोडा, मोडा, दगडा, काही बी करा, पण शर्यती मैदान हे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतोय. आता शर्यती शौकनांना मी विनंती करतोय की सर्व शर्यती शौकनांच्या ब गटाच्या शर्यती सर्व कार्यकर्ते सर्व गाड्या चेक करून घेऊन उभा करतील. तोपर्यंत सर्व मैदानामध्ये सर्व शर्यती शौकनांना विनंती करण्यात येतोय. तोपर्यंत ब गटाच्या शर्यती नंबराप्रमाणे इथं ज्या नंबर अलाउन्स करतील त्याप्रमाणे उभा करायचे आहेत. कुणीही आधीमध्ये काय करायचं नाही. फक्त जोपर्यंत मी जाऊन येत नाही, जोपर्यंत गाडीची खात्री मी आगाऊपणा करायचा नाही. नमस्कार, माझे नाव तेजस्वी संजय हजारे. येथे जमलेली शर्यती स्पर्धक व तसेच शौकीन स्पर्धक यांचे हजारे परिवाराकडून सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. मी येथे तुम्हाला वसंतराव दादा पाटलांविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती आहे. एका पिढीला घाम घालून कष्ट घ्यावे लागते तेव्हा दुसऱ्या तिसऱ्या पिढीला फळे खायला मिळतात. नंदादीपाप्रमाणे तेवत राहणारे श्रीमाननीय वसंतराव दादा पाटील हा लाख लाख मोलाचा माणूस. दादा या महाराष्ट्राच्या भूमीत एखाद्या हिरव्यागार टवटवीत वटवृक्षासारखे भक्कमुळे राहून उभे आहेत. त्यांच्या सावलीत लहान थोरांनी विसावा घ्यावा आणि ताजेतवाने होऊन वाटचाल करावी. धडका देऊन टिकून आहे खडकावरचा कोंब दादा निम्र निरागसपणे
किल्लारी पाडा दृष्ट काढा हा किल्लारी पाडा दृष्ट काढा हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा अन बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा नंदीला सजवा ढोल गही वाजवा नंदीला सजवा ढोल गही वाजवा हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा अन बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा फुलवर कांदा लसूण बरा दिसतोय पाण्यानं पोसून कोबी फुलवर कांदा लसूण बरा दिसतोय पाण्यानं पोसून वांग फांदीवर नाचतय थाटानी वांग फांदीवर नाचतय थाटानी पाणी झुळझुळ वाहतय पाटानी स्वतः शेतात नांगर धरून गहू हरभरा ठेवलाय पेरून अरे स्वतः शेतात नांगर धरून गहू हरभरा ठेवलाय पेरून मिरच्या लावल्यात वाफ्याच्या काठानी मिरच्या लावल्यात वाफ्याच्या काठानी पाणी झुळझुळ वाहतय पाटानी